गवान की विभिन्न समस्याओं को लेकर स्थानीय नागरिक जगन्नाथ कोली ने कृति संघर्ष समिति का निर्माण किया। इस संघर्ष समिति के माध्यम से गवान विभाग में विकास कार्य शुरू है। इस संघर्ष समिति को 1 महीना पूरे होने के उपलक्ष्य में शुक्रवार को कार्यकारिणी की एक बैठक गवान स्थित राम मंदिर में आयोजित की गई थी। इस बैठक के लिए पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, वरिष्ठ कार्यकर्ता पांडुरंग घरत, समिति के अध्यक्ष जगन्नाथ कोली, गवान विभाग सचिव भगवान कोली, खांदा कॉलोनी विभाग सचिव मोतीराम कोली, पूर्व सरपंच रघुनाथ घरत, राजन घरत आदि गणमान्यों सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। बैठक के दौरान जगन्नाथ कोली, भगवान कोली एवं मोतीराम कोली आदि का जन्मदिन मनाया गया। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए हजारों साल ये। इस दौरान सभी उपस्थित गणमान्यों ने जगन्नाथ कोली, भगवान कोली तथा मोतीराम कोली को जन्मदिन की बधाइयां दी। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे ने कृति समिति द्वारा की जा रही पहल की सराहना की। 1 महिना झाल्यानिमित्त या कृती समितीने या गवान गावाकरता काय काय कामं केली याचा आढावा दिला। मी कृती समितीला धन्यवाद देतो। तुमच्या अध्यक्षांनी जो काम काय केलेलं आहे त्यांनी प्रथम तुम्हाला सर्वांना एकत्र आणून त्यांचे जसे आता युनियनचे अध्यक्ष त्यांचे सहकारी आहेत त्यांनी सांगितलं का ते काय काम करतात युनियन करता। त्यांनी युनियन मध्ये काम करता करता गावाकरता काम करायला ते आले। गावामध्ये व्यासपीठ नव्हता तो त्यांनी इथं कृती समितीच्या मार्फत व्यासपीठ तयार केला। त्याच्यामुळे ही सर्व तरुण कंपनी त्याच्या पाठीमागे धावली। त्यांना व्यासपीठ कोण तयारच करून देत नव्हता। व्यासपीठ असल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होत नसतो। मुलामध्ये भरपूर हुशारी असते पण त्यांना पुढे जाण्याकरता कोणाची तरी पाठीमागून त्याच्या पाठीवर थाप असावी लागते। ही थाप त्यांनी या गावातील मुलांवर दिलेली आहे जगन्नाथ कोलेनी। त्याच्यामुळे ही कृती समिती स्थापन हो। वही अपने भाषण में JM म्हात्रे ने युवा खिलाड़ियों को भी बधाइयां दी। तर आपल्या मैदानाच्या बाबतीत माझ्याकडे त्यांनी पाठपुरावा केला। माझ्या स्वतःच्या याच्या सिडको काय देईल नाही देईल पण आम्ही तो मैदान करायला घेतलाय। त्या मैदानाचा मैदान सुरू होतो काय आणि आमच्या गवान गावातील क्रिकेटपटूंना पहिला बक्षीस मिळतो काय हा सुद्धा एक मी त्यांना खरोखर त्यांचं अभिनंदन करतो। त्या मुलांचं तुम्ही पुढे जा। आता पनवेल मध्ये तुम्हाला कल्पना आहे का मला माहिती नाही। मागच्या वेळी जसे IPL भरते तसे पनवेलला PPL काहीतरी भरते तर ती तुम्ही मॅच तयार करा। मी JM इन्फ्रा प्रोजेक्टमध्ये जे लागेल त्या मॅच मध्ये तुम्ही तालुका अध्यक्ष आहेत, शहर अध्यक्ष आहेत त्यांना भेटून तुम्ही हे करा। तुम्ही पुढे जावं आमची नेहमीच इच्छा असतो। इव्हन आपल्या आमदारांची तीच इच्छा आहे। त्याच्याकरता आपण कर्नाला स्पोर्ट एक आपण तिथं स्थापन केलेला आहे। करोडो रुपये तिथं खर्च केलेला आहे आणि त्याच्यातून एखादा तरी आमचा खेळाडू ऑलिम्पिक पर्यंत पोहोचावा ही आमच्या आमदारांची आमची स्वतःची इच्छा आहे। आणि आपण त्याच्यातून तुम्हाला ज्या पद्धतीने असेल आपले सर्व खेळाडूंना माझ्यातर्फे मी तुम्हाला आता जे सांगितलं आपल्या जगन्नाथ कोलीचं मी पूर्ण तुम्हाला सहकार्य करीन याची तुम्हाला ग्वाही देतो। तुम्ही नाव। इस दौरान कोपर विभाग से 1.5 लाख रुपयों की क्रिकेट प्रतियोगिता जीतने वाले विघ्नहर्ता क्रिकेट क्लब के खिलाड़ियों को गणमान्यों के हाथों सम्मानित किया गया।